हाय गाईज, तर आज मला करायचा होता मस्त असा दालचा राईस. तर त्यासाठी आता आपल्याला घ्यायच्या आहेत डाळी, त्या आपण कुकरला लावून. तर मी येथे घेतली एक मोठी मसूर डाळ, त्याच्यामध्ये घातली अगदी मुठीनेच एक मोठी हरभरा डाळ आणि त्याच्यामध्येच तिसरी डाळ म्हणजे ती आपल्याला टाकायची आहे तूर डाळ. ती अगदी मुठीने 2 मुठी टाकून घ्यायची. आता ह्या सगळ्या डाळी व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये एक चिरलेला कांदा, 2 मिरच्या, त्याच्यानंतरनं थोडंशी हिंग पावडर घालून त्याच्यामध्ये पाणी घालायचं. डाळ शिजण्यापुरतं छान असं पाणी घालून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे सगळं कुकरला लावून घ्यायचं. तर बघा, इथे मी कुकरला लावलेलं आहे. जोपर्यंत आपला कुकर होत नाही तोपर्यंत आपण इथे थोडीशी चिंच भिजत घातली. ही आपल्याला लागणार आहे दालच्यासाठी. तर इथे आता आपण भाताची तयारी करूया. तुम्ही म्हणाला होता तुम्हाला रंगीत भात बघायचा आहे. तर बघा, इथे मी तेल घेतले. तेलामध्ये तमालपत्री, मिरची चांगली परतून घ्यायची. छान अशी मिरची परतली की त्याच्यामध्ये जिरेही अगदी छान असे परतून घ्यायचे. जेवढे जिरे छान परतून घेऊ तेवढा छान जिरा राईस अगदी आपला छान होणार आहे. आता येथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. ते मस्त असे त्या जिऱ्यामध्ये घालून छान असे परतून घेतले. जोपर्यंत तांदूळ थोडेसे पांढरे दिसत नाही तोपर्यंत मस्त असे छान परतून घेतले. आता त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला जास्त फडफडीत भात हवा असेल तर थोडंसं पाणी कमी घाला. त्याच्यामध्ये वरून घातलं थोडंसं नमक घातलं की भात अगदी छान असा हलवून घ्यायचा. का तर नमक अगदी सगळीकडे लागलं पाहिजे. तर इथे भात तयार झालेला आहे. तुम्ही म्हणाल हा तर साधा जिरा भात केला आहे, पण नाही, याच्यामध्ये कलर अजून ॲड करायचा आहे. हा आहे लाल आणि ग्रीन कलर. आता हा कलर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडा थोडा असा छान असा विरघळून घ्यायचा. इथे मी घेतलेला आहे अगदी थोडासा रंग. तर हा रंग आपल्याला अशा पद्धतीने आपण जो भात केला होता जिरा राईस त्याच्यावरती घालून घ्यायचा, जेणेकरून हा भात अगदी छान असा कलरफुल होईल. तर तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीनं रंग घातलेला आहे. अशाच पद्धतीनं रंग घातला की सगळ्या भाताच्या आतपर्यंत रंग असा छान असा लागतो. रंग घातला की लगेच भात हलवायचा नाही, त्याला थोडा वेळ छान असं मुरू द्यायचं आणि त्याच्यानंतर भात असा एकजीव छान असा हलवून घ्यायचा. हा सगळा सगळीकडे लागला जातो आणि जेव्हा आपण थोडा वेळ थांबतो तेव्हा जेवढा भात आपण रंग लावलेला असतो तेवढाच भात तो रंगीत होतो. त्यामुळे कसं आहे, लगेच जेव्हा आपण रंग घालतो तेव्हा लगेच आपण हलवायचं नाही. तर येथे कुकरमधली डाळ छान अशी शिजलेली आहे, बघू शकता. आता आपल्याला ही डाळ रवीने छान अशी घोटून घ्यायची आहे. येथे डाळ आपण जेवढ्या छान अशी घोटू तेवढ्या छान आपला दालचाही होणार आहे. तर दालच्यासाठी काय काय लागतं चला तर बघूया. येथे मी घेतल्या होत्या 3-4 तमालपत्री, 4-5 लवंगा, 3-4 मिरी, थोडीशी दालचिनी. मी येथे सगळ्या भाज्या घालून करणार होते, त्यामुळे ढबू मिरची, 4-5 कांदे आणि 2 टोमॅटो बारीक चिरलेले, हे सगळं घेतलेलं होतं. आपल्याला व्हेजिटेबल दालचा करायचा होता, त्यामुळे मी येथे वांगे आणि बटाटो अशा एकसारख्या पीसेसमध्ये चिरून घेतलेले होते. तर येथे एका कढईमध्ये तेल घालून तेलामध्ये तमालपत्री अगदी छान अशी परतून घेतली. याच्यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 लवंगा, त्याच्यानंतर मिरे, दालचिनी हे सगळं घालून परत एकदा परतायचं आहे. मी कशा पद्धतीने भाजलेलं आहे ते. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा जोपर्यंत लाल भाजत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जेवढा आपण छान कांदा परतून घेऊ तेवढाच आपला दालचाही छान होणार आहे. त्यामुळे कांदा अजिबात पांढरा भाजायचा नाही, त्याला छान लाल रंग येईपर्यंत भाजायचा. त्याला लाल रंग थोडासा आला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची. आता तीही व्यवस्थित परतून घ्यायची. आलं लसूण पेस्ट थोडीशी भाजत आली की त्याला छान असा वास सुटतो. तर याच्यानंतर आपल्याला घालायचे आहेत त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो. आपण जेवढे घेतले होते तेवढेच घाला. तुम्हाला अगदी जास्त टोमॅटोचा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही 2 टोमॅटोच्या ऐवजी 3 ते 4 टोमॅटो घालू शकता. मला तर थोडाच फ्लेवर आवडतो त्यामुळे मी घातले होते अगदी 2 टोमॅटो. ते छान अशी शिजलेलं आहेत आणि त्याला तेलही सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आता मला सगळ्या एक एक करून भाज्या ॲड करायच्या आहेत. येथे मी ढबू मिरची, वांगी, बटाटो हे सगळं छान असं ॲड करून घेतलं. आता हे सगळं आपल्याला याच तेलामध्ये मस्त असं छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर येथे मी छान असं सगळं फ्राय करून घेत आहे. तेलात आपण जेवढ्या वेळपर्यंत भाजू त्यानंतर थोड्याच वेळात अगदी ते छान असं शिजणार आहे. याच्यामध्ये 1 चमचा हिंग, थोडीशी हळद, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला हे सगळं घालून मी छान असं परतून घेतलं. येथे जेवढ्या छान आपण हे सगळे मसाले परतणार आहोत तेवढ्या छान आपला दालचाही अगदी रसरशीत होणार आहे.
तर इथे सगळ्या मसाल्यासोबत मी भाज्या अशा छान अशा परतून घेतल्या. आता आपली घरगुती चटणी ही टाकण्यास विसरायचं नाही बरं का, कारण घरगुती चटणीने खूप छान टेस्ट येते. याच्यामध्ये भाज्या शिजण्यापुरतं मी थोडंसं ॲड केलेलं आहे पाणी आणि त्याला अगदी 5 ते 10 मिनटासाठी झाकून ठेवलं. आता बघा ह्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत. सगळ्या भाज्या शिजल्या की छान असं त्याला तेल सुटतं. तर हे बघू शकताय सगळ्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत. आता आपण जे डाळीचं मिश्रण रवीने घोटलं होतं तेच आपल्याला याच्यामध्ये वतून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल, कारण हे अगदी गार झाल्यावरती खूप घट्ट होतं. त्यामुळं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड करा. बघा अशा पद्धतीनं हा आहे आपला दालचा. ह्याला अशी छान अशी उकळी काढून घ्यायची. याच्यामध्ये ॲड करायचं चवीपुरतं मीठ. तुम्हाला कमी किंवा जास्त लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. आता थोडासा वेळ याला झाकून ठेवायचं. तर बघा हा तुमचा दालचा तयार आहे. याच्यामध्ये आपण केलेला चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आणि वरून घालायची छान अशी कोथिंबीर. तर मस्त अशा छान 4-5 उकळ्या फुटल्या की हा तुमचा दालचा खाण्यासाठी तयार आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.